अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई। तहसीलदार सचिन लंगोटे। 4 वाहने केली जप्त। पंढरपूर दिनांक 3। अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने मान व भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 3 अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण 4 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली। पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगोटे यांनी विविध पथकाची नेमणूक केली आहे। दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3 वाजता महसूल व पोलीस पथकाने मान नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक MH09 FL 6384 व बिगर नंबर वाहने तसेच मौजी गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आला आहे। ही सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत। या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड, ग्रामीण महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे, नवनाथ मोरे, सरताज मुजावर, पोलीस पाटील दत्तात्रय जाधव, महसूल सेवक साहेबराव भोपळे व तालुका